कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पोलादपूर महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटावर पुन्हा नो एंट्री. 16 ऑगस्टपर्यंत सर्व वाहतूक बंद. अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याचा धोका कायम. कर्नाळ्यात मुंबई गोवा महामार्गावर माकडांसाठी उभारण्यात आलेला मंकी ब्रिज अचानक कोसळला. मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा. अलिबाग पेड मार्गावर एसटीला अपघात. कार्लेखिंड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. बॅरिकेड्स तोडून बस खड्ड्यात अडकली. आणि पाचेरी सड्यात बंद घरात आढळला बिबट्या. अशक्त अवस्थेतील बिबट्याचा उपचाराआधीच मृत्यू. उपासमारीमुळे प्रकृती खालावल्याचा प्राथमिक अंदाज. पाहूया सविस्तर वृत्त. पोलादपूर महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटावर पुन्हा नो एंट्री करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यासह परिसरातील अतिवृष्टीचा इशारा आणि घाटात दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता 16 ऑगस्ट 2026 पर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी दिलेत. यापूर्वीही 7 जुलै ते 31 जुलै दरम्यान हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. मात्र मुसळधार पावसाचा धोका कायम असल्यानं वाहतूक बंदीची मुदत वाढवण्यात आली आहे. दरम्यान घाटात दरडी हटवणे, पाण्याचा निचरा, संरक्षण भिंती आणि इतर सुरक्षात्मक कामे सुरू आहेत. मात्र उभे डोंगर कापल्यामुळे अनेक ठिकाणी दरडींचा धोका कायम असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी 16 ऑगस्टपर्यंत आंबेनळी घाटातून प्रवास करू नये आणि सुरक्षित पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. दुवा मानला जाणारा व पर्यटनाच्या दृष्टीने त्याचबरोबर वर्दळ असलेल्या वाहतुकीसाठी आंबेनळी घाट, पोलादपूर महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट हा वाहतुकीचा दुवा मानला जातो. मात्र आंबेनळी घाटावर आता सध्या दरडीची चांगली तलवार असल्यामुळे त्याचबरोबर विविध रुंदीकरणाची कामं सुरू असल्यामुळे आंबेनळी घाटामध्ये सध्या नो एंट्री पाहायला मिळत आहे. पुन्हा शासनाकडून आंबेनळी घाट 16 ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आलेल्याच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. आंबेनळी घाटामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने, अतिवृष्टीच्या पावसाच्या दृष्टीने आंबेनळी घाट हा बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की आंबेनळी घाटातून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली असून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. आंबेनळी घाटामध्ये सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असून अनेक ठिकाणी उभे डोंगर कापण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी रेलिंग, संरक्षण भिंत, रस्त्याचे काम अशी या ठिकाणी कामे सुरू असल्यामुळे आंबेनळी घाट हा बंद करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सध्या पावसाचा जोर देखील पुढे वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे प्रशासनाकडून आंबेनळी घाटामध्ये 16 ऑगस्टपर्यंत नो एंट्री जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. आंबा घाटातील दरडी आणि खचणाऱ्या रस्त्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आंबा घाटातून होणारी एसटी वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. आंबा घाटातील ओझरे, कोल्हापूर खिंडीजवळील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने खबरदारी म्हणून 1 ऑगस्टपासून अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र एसटी वाहतूक सुरू होती. त्यानंतर कोल्हापूर प्रशासनाने रविवारपासून आंबा घाटातून एसटी वाहतूक बंद केली. आता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने देखील याबाबत आदेश जारी केलेत. त्यानुसार एसटी वाहतूक लांजा, वाटूळ मार्गे ओणी, पाचल, अणुस्कुरा घाट, मलकापूर मार्गे कोल्हापूर अशी वळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासाचे अंतर सुमारे 45 किलोमीटरने वाढणार असून प्रवाशांना जादा रक्कम मोजावी लागणार आहे. रायगडच्या कर्नाळ्यात मुंबई गोवा महामार्गावर माकडांसाठी उभारण्यात आलेला मंकी ब्रिज अचानक कोसळल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. कर्नाळा पक्षी अभयारण्याजवळ माकडांना सुरक्षितपणे महामार्ग ओलांडता यावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे 5 वर्षांपूर्वी हा पूल उभारला होता. मंगळवारी पुलाचा दोरीचा भाग तुटून तो थेट महामार्गावर कोसळला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 5 वर्षांपूर्वी उभारलेला हा पूल अचानक कोसळल्याने त्याच्या बांधकामाच्या दर्जावर आणि देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पूल नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अलिबाग पेड मार्गावर सागावजवळ मुरुड मुंबई एसटी बसला अपघात झाला। कार्लेखिंडीच्या धोकादायक वळणावर बस आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस रस्त्याच्या उजव्या बाजूला वळत बॅरिकेड्स तोडून थेट रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन अडकली। अपघातावेळी बसमध्ये प्रवासी होते, मात्र सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही। घटना घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले। कार्लाखिंडीचे वळण धोकादायक असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे। बसचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अधिक माहिती घेतली जाते। दरम्यान अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आणि कोंडी निर्माण झाली, मात्र मोठी दुर्घटना टळल्याने बसमधील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। या मार्गावरील धोकादायक वळणावर आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। कणकवली तालुक्यातील दिगवळे बौद्धवाडी येथे स्मशानभूमीला शेड नसल्याने मृत्यूनंतरही यातना सहन करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। 10 ऑगस्ट रोजी एका व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थ स्मशानभूमीत पोहोचले, मात्र पावसामुळे अंत्यसंस्कार करणेही कठीण झाले। अखेर ग्रामस्थांनी ताडपत्री धरून मृतदेह आणि अग्नीचे पावसापासून संरक्षण केले आणि त्याच ताडपत्रीच्या आड अंत्यसंस्काराची विधी पूर्ण केली। विशेष म्हणजे स्मशानभूमीला शेड उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून यापूर्वीही करण्यात आली आहे। यासाठी शासन स्तरावर अनेकदा पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या प्रकारामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून आता तरी शेडचं काम तातडीने हाती घ्यावं अशी संतप्त ग्रामस्थांची मागणी आहे। पेण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतिकाळांनी विव्हळणाऱ्या महिलेला वेळेत तपासणी न केल्याचा डॉक्टरांवर आरोप झाला। 10 ऑगस्ट रोजी पहाटे गौरी देवजी कडू प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या। ऑन ड्युटी नर्सने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा सोनावणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टर न आल्याने रुग्णालयातच महिलेची प्रसूती झाली। त्यानंतर नर्सला शिवीगाळ करून छत्रीने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला। या प्रकरणी डॉक्टरांविरुद्ध पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर अडसळे यांनी दोन्ही बाजू ऐकून वरिष्ठांना अहवाल पाठवणार असल्याचं सांगितलं आहे। 1.5 महिन्यापासून डॉक्टर कृष्णा म्हणून इथे गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत। दिनांक 9 ऑगस्ट रोजी मी नाईट ड्युटीवर होते। त्या दरम्यान एक डिलिव्हरीची पेशंट आली, गौरी देवजी कडू, सारसई आपट्याची पेशंट होती। ती 8 महिन्याची गरोदर होती। तिला चेक करण्यासाठी डॉक्टर कृष्णा यांना फोन केला, त्यांचा इनकमिंग कॉल बंद होता, त्यामुळे आम्ही त्यांना लेखी कॉल पाठवला सिक्युरिटीकडे, पण ते आले नाही। त्याच्यामुळे आम्ही परत एकदा त्यांना कॉल करून त्यांचा कॉल लागला नाही म्हणून लेखी कॉल पाठवला। परत त्यांनी रिटर्न कॉल केला व ते म्हणाले की पेशंट 8 महिन्याची गरोदर असल्यामुळे तिला तुम्ही अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून द्या। त्याप्रमाणे डॉक्टर मराठे ड्युटीवर होते, त्यांच्याकडनं रेफरशीट भरून घेतली व पुढच्या हॉस्पिटलला पाठवण्याची व्यवस्था आम्ही सुरू केली, म्हणजे ॲम्ब्युलन्स अरेंज करण्याची व्यवस्था सुरू केली। 108ला फोन केला, 102ला फोन केला, पण 1 तास झाला तरी ॲम्ब्युलन्स काही उपलब्ध झाली नाही। त्याच्यामुळे पेशंटचा खूप वेळ झाला व पेशंटला डिलिव्हरीच्या कळा खूप जास्त चालू झाल्या व कशी तरी आम्ही डिलिव्हरी तिथे केली। त्यानंतर पेशंटची डिलिव्हरी होत नव्हती म्हणून तिला थोडं इपिसिओटोमी घ्यायला लागली, त्याच्यामुळे त्याला टाके मारावे लागतात नंतर। त्यासाठी डॉक्टरांना आम्ही फोन केला, पण ते काही आले नाही। नंतर सिक्युरिटी त्यांना बोलवायला गेले तरीही ते आले नाही। नातेवाईक समोर होते, ते सर्व हे प्रकार बघत होते, त्याच्यामुळे ते बोलले की सिस्टर आम्ही त्यांना बोलून आणतो म्हणून। नंतर नातेवाईक त्यांना बोलवायला गेले, नातेवाईकांशी पण त्यांनी गैरवर्तन केलं, असभ्य भाषा बोलली व त्यांनी तिथून हाकलून दिले। व नंतर थोड्या वेळाने ते तिथे आले, थोडे टाके मारले व नंतर बोलले की सिस्टर तुम्हीच करा, मी करणार नाही, नातेवाईकांना तुम्ही का तिथे पाठवले व असभ्य भाषेने माझ्याशी बोलायला लागले। नंतर मी महिला असल्यामुळे मी काही करू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांचं व्हिडिओ शूटिंग मी करायला लागले। तर त्यांना त्याचा राग आला व त्या छत्रीने माझ्या हातावर 5-6 फटके मारायला लागले, माझा मोबाईल फोडला त्यांनी व ते पेशंटला तसंच सोडून निघून गेले। माहिती मिळालेली आहे, परंतु दोघांशी बोलल्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकेल की नक्की काय झालेलं आहे आणि त्यानंतर मग ते वरिष्ठ कार्यालयाला कळवण्यात येईल।
खेड तालुक्यातील आपेडे गावच्या पोलीस पाटलावर प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट रोजी आयोजित केलेले उपोषण मागे घेतले आहे. पोलीस पाटलाविरोधात विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने संबंधित पोलीस पाटलावर निलंबनाची कारवाई केली. शासनाच्या निर्णयानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत 15 ऑगस्टचे उपोषण मागे घेतले. त्यामुळे ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त होती आहे. आता या प्रकरणातील पुढील प्रशासकीय कारवाईकडे आपेडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा येथे बंद घराच्या पडवीत अशक्त अवस्थेत बिबट्या आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. रात्रभर बंद घरात अडकून राहिलेल्या बिबट्याची प्रकृती अत्यंत खालावली होती. बुधवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्राथमिकदृष्ट्या उपासमारीमुळे त्याची प्रकृती खालावली असावी असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ग्रामस्थांना बिबट्या असहाय्य आणि अशक्त अवस्थेत आढळल्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत बिबट्याची प्रकृती अधिकच खालावली होती. अखेर उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. वन विभागाने मृतदेह ताब्यात घेतला असून आवश्यक तपासणी सुरू केली आहे. अंतिम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. नवी मुंबई एपीएमसीला राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतर बाजार समितीच्या विकासाला वेग देण्याचा निर्णय पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. एपीएमसीची पाहणी करत त्यांनी डिजिटलायझेशन आणि पायाभूत सुविधांवर भर देण्याचं सांगितलंय. पुढील 2 ते 3 वर्षात एपीएमसी मधील 100% व्यवहार डिजिटल पेमेंटवर आणण्याचे नियोजन असल्याचे रावल यांनी स्पष्ट केले. यासोबतच बाजारातील प्रक्रिया ऑनलाईन करण्यावर देखील भर दिला जाणार आहे. नवी मुंबई मार्केट कमिटी ही मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स राष्ट्रीय बाजार झाल्यानंतर याच्यामध्ये आता जबाबदारी स्वीकारल्यानंतर सारे विषय आम्ही समजून घेत होतो आणि असं मला वाटतं की आता वेगाने इथे कामकाज सुरू झालं पाहिजे. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासंदर्भात आज बैठक घेतलेली. पण त्या अगोदर ग्राउंडवर जाऊन ही मार्केट कमिटीमध्ये काय विषय आहेत, काय इथल्या लोकांच्या समस्या आहेत, कुठल्या वेगळ्या मार्केट आहेत, केवढी मोठी ही मार्केट आहेत, काय बेसिक स्ट्रक्चरचं इथे कमी आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचं कमी, बेसिक एम्युनिटीज सुद्धा इथे थोड्या कमी आहेत. त्या सुद्धा आपल्याला बदलण्याची सुधारण्याची गरज आहे. पण म्हणून आता आज पूर्ण मार्केटचा आम्ही 5-6 तास जेवढा वेळ लागेल तेवढा दौरा करून या मार्केटला राष्ट्रीय स्तरावरचं मार्केटच्या दर्जाच्या अनुसार त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं सुधारचं काम आम्ही करणार आहे. डिजिटलायझेशनच्या संदर्भात मोठा एक आम्ही निर्णय घेतोय. आमचं नियोजन आहे की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 100% मार्केट हे डिजिटल पेमेंटवर झालं पाहिजे. इथल्या व्यापाऱ्यांची त्याबद्दलची भूमिका काय, त्यांची सोय होते का नाही, असं सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही फीडबॅक घेणार आहे. रायगडच्या कर्जत तालुक्यातील कोंदवडे येथील रस्त्याची दुरावस्था समोर आणणाऱ्या 3 शाळकरी मुलींची ठाकरे गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी मुली आणि त्यांच्या पालकांशी चर्चा करून रस्त्याच्या समस्येबाबत माहिती जाणून घेण्यात आली. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी फोनवरून 3ही मुलींशी संवाद साधत त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. चांगल्या कामासाठी शुभेच्छा देत नागरिकांनी अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच भविष्यात कोणतीही मदत लागल्यास आपण सोबत उभे राहू अशी ग्वाही देखील आदित्य ठाकरे यांनी दिली. नमस्कार, काय नाव तुझं ताई? माझं नाव नेहा आत्माराम घरे. अरे वा, तुमच्या बाकीच्यांची पण सांगा. बाकीच्यांची दोघांची? माझं नाव ज्योत्स्ना रविदास मुकणे आणि माझं मानसी दिनेश पवार. नाही, तुम्हाला नुसतं मी शुभेच्छा द्यायला फोन केला आणि खरोखर तुम्ही एक चांगलं काम केलंय. मला वाटतं इतर विद्यार्थ्यांना तुम्ही आता प्रेरणा दिलेली आहे की जिथे जिथे अशी परिस्थिती तिथे आवाज उठवण्याचा. तर तुमच्या हिमतीची दाद देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला. धन्यवाद. हा ताई, आणि काही कधी लागलं तरी आम्हाला तसंच, म्हणजे एकतर अर्थात सोशल मीडिया तर आहेच, तुम्ही असा प्रश्न सगळ्याच राजकीय लोकांना इन्क्लुडिंग आम्हाला सत्ताधारी लोकांना, विरोधी पक्षांना विचारत राहणं गरजेचं आहे. हीच हिंमत गरजेची आहे नेहमी. आणि दुसरं म्हणजे कधीही कोणी तुम्हाला या निमित्ताने कोणी सतवायला आलं तर आम्हाला हाक मारा, आम्ही सोबत उभे राहू. हो. हा चालेल. तुम्ही कुठे राहता? कर्जतच्याच आसपास राहता? हो, कर्जत आतमध्ये. अरे वा, चालेल. हा चालेल, शुभेच्छा. आणि तुमच्या आई वडिलांना पण सांगा की खरोखर चांगली कामगिरी केलेली आहे.
लांजा पंचायत समितीच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत बुधवारी सकाळी लांजा शहरातून भव्य रॅली आणि बाईक रॅली काढण्यात आली। पंचायत समिती कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाली। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। लांजा बाजारपेठेतून ही रॅली पुन्हा पंचायत समिती कार्यालयात आणण्यात आली। रॅलीमध्ये पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, उपसभापती आदेश आंबोळकर, गटविकास अधिकारी हिंदूराव गेरी यांच्यासह पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक, शिक्षक, विद्यार्थी आणि पंचायत समिती शिक्षण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लांजा तालुक्यात जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सव आणि पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। काळे छत्रालयात झालेल्या महोत्सवात पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या विविध रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले। कुड्याच्या शेंगा, टाकळा, आळंबी, फोडशी, आंबेडा, कुरडू, मोहरी, चेच, सुरण, भारंगी, करटुले, बांबू, सोरपीन, थरमार, गुळवेल, रानआळू, शेवगा, एकदांडी आणि खवळा आदी भाज्यांचा समावेश होता। पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले। यावेळी अधिकारी, पंचायत समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। रानभाज्यांपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा मान्यवरांनी आस्वाद घेतला, तसेच वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला। आणि मला वाटतं उमेदच्या काही महिला माझ्या आहेत, माविमच्या सुद्धा महिला आहेत आणि या महिला भगिनींनी रानभाज्यापासून वेगवेगळे पदार्थ करून आणलेले आहेत आणि या प्रदर्शनात ते ठेवलेले आहेत। निश्चितपणे मी या सर्व महिलांचे अभिनंदन करते। आज आपल्याला बघायला गेलं तर करटुले आपण असंच खायला गेलं तर खाऊ शकत नाही, परंतु आज समोर इथे कोणत्या तरी बचत गटाने मला वाटतं करटुल्यापासून भजी करून आणलेल्या आहेत। आपल्याला आता टाकळा म्हणा, टाकळ्यापासून आपल्याला आपल्या आरोग्यासाठी असणारी जीवनसत्व ही टाकळ्यातून मिळतात। मला वाटतं फोडसीची भाजी आहे किंवा वेगवेगळ्या ज्या भाज्या आहेत, अळू सुद्धा आहे, आपल्या शेवग्याची भाजी। आता सरांनी सांगितलं की शेवग्याची जी आपण भाजी आहे आपल्या शरीराला एवढी आवश्यक आहे की त्याची पावडर जर करून ठेवली आणि ती जर विकायला गेलं तर मला वाटतं 3000 पर्यंत किलो अशी त्याचं विक्री होते। 427 जमाती आहेत आदिवासी जमाती, जे जंगलात आणि पहाडी लोकात राहतात। त्यापैकी महाराष्ट्रातले जे भिल्ल, महादेव कोळी वगैरे असे जमाती आहेत त्या 47 आहेत आणि हे 47 जी जमाती आहेत ते 1530 म्हणजे जगभरात एकूण 32,83,000 वनस्पती आहेत। त्यापैकी हे लोक 1530 वनस्पती आहेत जे की खातात। आता त्यामध्ये सुरण असेल, टिंडा आता इथे लावलेले आहेत। बरेचसे आपल्या म्हणजे कोकणामध्ये आहेत ते 31 प्रकारचे, ह्या पुस्तिकेमध्ये आहेत 31 प्रकारचे रानभाज्या आपण खातो आणि त्याची प्रोसिजर, त्याचं शास्त्रीय नाव असेल, त्यातले जे आपल्याला जे औषधी गुणधर्म आहेत हे ह्या पुस्तकामध्ये माहिती आहे आणि त्याच्यापासून कोणती कोणती पाककृती आपण करतो ह्या कृतीसुद्धा ह्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत। आज प्रत्येक माणूस जो आहार घेतो तो आहार आपण बघितलं की इनडायरेक्टली आज आपण जो काही भाजीपाला खातो, आपण आता बरेचशा बाजारामध्ये जो भाजीपाला आहे तो हा सगळा रासायनिक फवारणी केलेला किंवा आहे, त्याच्यामुळे तुमच्या पिशीमध्ये प्रत्येकाच्या पेशीमध्ये रॅडिकल्स आहेत आणि ह्या रॅडिकल्सला बाहेर काढण्यासाठी अँटीऑक्सिडंट फार गरजेचं असतं आणि हे अँटीऑक्सिडंटचे पालेभाज्यामध्ये किंवा ह्या रानभाज्यामध्ये असतात। कारण ह्या रानभाज्याला कुठल्याही, कारण मातीच्या सेंद्रिय कर्ब जो आहे त्या सेंद्रिय कर्बावर वाढणारी ही रानभाजी असते, म्हणून या रानभाज्यामध्ये जे केमिकल्स किंवा जे म्हणजे निसर्गाने जे दिलेले आहेत त्याच्यामधले जे घटक असतात किंवा त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, हे मानवी शरीरासाठी आहे। म्हणून टाकळा आहे, त्याच्यानंतर करटुले आहे। बघा आखाड्यामध्ये आपण करटुल, आता इथे सगळे दिलेले आहेत, मी काही डिटेल त्याच्यात जाणार नाही। आता हे करटुल आहे, ते करटुला फक्त तुम्हाला आखाड्यामध्ये म्हणजे आषाढ आपण ज्याला म्हणतो ह्या जून जुलैमध्ये, कारण का की आता गढूळ पाणी, कारण कावीळ वगैरे होतो किंवा डायरिया वगैरे होतात, तर हा करटुल्याची भाजी जर खाल्ली तर या करटुल्यामध्ये असणारे जे काही घटक आहेत किंवा त्याच्यामध्ये जीवनसत्व असतील, ते औषधी गुणधर्म आहेत, ते वर्षभर तुमच्या बॉडीमध्ये स्टोअर केल्या जातात। जसं आंबा फळ आहे, आंब्यामध्ये विटॅमिन ए असते, ते एकदा उन्हाळ्यामध्ये आंबा खाल्ल्यानंतर ते वर्षभर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन ए असते। तसं प्रत्येक भाजीमध्ये त्याचे औषधी वेगवेगळे गुणधर्म आहेत आणि ते गुणधर्म
आपण जर त्या अन्नामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये जर त्याचा समावेश केला तर आपलं आरोग्य त्या पद्धतीने चांगलं होते. माणगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आनंददायी शिक्षण वातावरण मिळावे यासाठी पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने CSR निधीतून हाती घेतलेल्या शाळा दुरुस्ती अभियानाला मोठे यश मिळाले आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत तब्बल 23 शाळांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. जुलै आणि ऑगस्टमधील मुसळधार पाऊस आणि वादळामुळे काही शाळांच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले होते. छतातून पाणी गळणे, भिंतीचे प्लास्टर उखडणे आणि स्वच्छतागृहे नादुरुस्त होण्यासारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन कंपनीने तात्पुरती दुरुस्तीची कामे हाती घेतली. चांदे आदिवासीवाडी, कडापे, भाले आणि खरबाची आदिवासीवाडी येथील शाळांची विविध कामे पूर्ण करण्यात आली. कंपनीच्या सामाजिक बांधिलकीचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. नमस्कार, माझे नाव प्रगती विश्वनाथ पवार. मी इयत्ता 3वीत शिकत आहे. पोस्को कंपनीने आम्हाला दप्तर दिले, खाऊ दिले, आमची शाळा स्वच्छ करून दिली, त्याबद्दल पोस्को कंपनीला धन्यवाद. नमस्कार बालमित्रांनो, आज आपल्या शाळेत खूप मोठा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला खूप पाहुणे आले, त्यांना माझा नमस्कार. मित्रांनो, पोस्को कंपनीने आपल्या शाळेला खूप मदत केली आहे. रंगकाम करून दिले आहेत, खिडक्या दुरुस्त करून दिल्या आहेत, छान छान झाडे दिले आहेत, कुंडे दिले आहेत, आम्हा मुलांना छान छान दप्तर दिले आहेत. त्यामध्ये स्टीलचे बॉटल, अंकलिपी, वह्या, पेन्सिल, इरेजर, शार्पनर दिले आहेत. ते आम्हाला फार आवडले आणि त्याबद्दल पोस्को कंपनीचे आणि पुरंदर सरांचे खूप खूप आभार. थँक्यू सर. My name is Shlok Pradeep Kandekar. I am the student of Sushila Tai Pawar Vidyalaya Bhale. The story is at 9 May 2026, approximately at 2 p.m, an encounter of a huge storm was destroyed our school building's roof and huge loss to the building. At that time, the all classrooms roof was destroyed by the storm. So that is the cause to giving so many students tension about how our next year education will be happened. And in that time, the Posco company has entered and do such a great work. They renovated our all school. They recolor all the class and give the facilities like fans or etc. So we all thanks to Posco MIDC company to help us and renovate our school. Thank you. नमस्कार, माझे नाव अस्मिता संदेश जाते. सुशीलाताई भाले या स्कूलची मी शाळा व्यवसाय समितीचे अध्यक्ष आहे. आमच्या शाळेमध्ये जेव्हा 9 मेला वादळ आले मोठे आणि शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तेव्हा पोस्को कंपनीने स्वतःहून पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकीतून आमच्या शाळेला दुरुस्तीचे काम करून दिले. त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते. त्यांची शाळा त्यांना पूर्वीपेक्षाही खूप सुंदर करून दिली आहे. त्यामुळे मुलांना स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी वातावरणामध्ये शिक्षण घेता येत आहे. आणि मी पुन्हा एकदा त्यांचे खूप आभारी आहे. असेच त्यांची केलेले आर्थिक मदतीची जाणीव आम्ही नेहमी ठेवू. आम्ही पुन्हा एकदा त्यांचे खूप ऋणी आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी रायगड जिल्हा परिषद चांदे आदिवासीवाडी शाळेची मुख्याध्यापिका सौ नम्रता नितीन बडे. आज माझ्या शाळेमध्ये पॉस्को स्टील कंपनी मार्फत शाळेची दुरुस्ती, त्याचबरोबर रंगरंगवटी, सजावट हे करून दिलं. त्याबद्दल मी प्रथमतः पॉस्को कंपनीचे खूप खूप आभार आणि धन्यवाद मानते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी वारंवार झगडत असणारी पॉस्को स्टील कंपनी ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दरवर्षी उपलब्ध करून देत असते. त्याबद्दल देखील पॉस्को स्टील कंपनीचे खूप खूप धन्यवाद. असेच अतोनात प्रयत्न नेहमी पॉस्को कंपनीने करावे याबद्दल मी त्यांना सांगेन आणि ते करतातच. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना, या गोरगरिबांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पॉस्को कंपनीचा देखील मोलाचा वाटा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी मेघा रामचंद्र साठे, रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा कडापे या ठिकाणी कार्यरत आहे.
आणि या ठिकाणी आम्हाला पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी नेहमी वेळोवेळी सहकार्य करते. ही आमची जी शाळा दिसते, इमारत दिसते, ही जीर्ण झालेली होती. कधी छत पडेल किंवा त्याचा स्लॅब कोसळेल आणि मुलांची हानी होईल, मुलांचा अपघात होऊ शकत होता. परंतु त्यांनी आम्हाला आमच्या विनंतीला मान दिला आणि ही शाळा सुशोभत, त्याचप्रमाणे पत्र्याची शेड वगैरे टाकली. त्याचप्रमाणे शाळा सुशोभत छान पद्धतीने केलेला आहे. नमस्कार, मी संजय आनंद पालांडे, विस्तार अधिकारी शिक्षण, निजामपूर बीट पंचायत समिती माणगाव. पोस्को महाराष्ट्र स्टील अंतर्गत CSR फंड याचा वापर करत असताना या शाळेसाठी विद्यार्थ्यांना असणाऱ्या भौतिक सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीनं या कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे केवळ भौतिक सुविधा नाही तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवून त्यांच्या शैक्षणिक विकासात देखील ही कंपनी आपल्या CSR फंडाचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करत असताना दिसून येते. यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधाबरोबर शैक्षणिक साहित्य मिळालं असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये अधिकाधिक भर पडल्याला दिसून येते. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं CSR फंडाच्या प्रत्येक रकमेचा अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर या ठिकाणी पोस्को स्टील महाराष्ट्र या कंपनीने करण्यात आलेला दिसून येतो. याबद्दल शिक्षण विभाग, पंचायत समिती माणगाव आणि राज्यपाल शाळा चांद्या आदिशोडी यांच्यामार्फत त्यांना मनपूर्वक धन्यवाद देण्यात येत आहे. आज गटारी अमावस्या आणि उद्यापासून कोकणात श्रावणाला सुरुवात होत असल्यानं शेवटचा मांसाहारी बेत साधण्यासाठी खवई यांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. सिंधुदुर्गातील कुडाळच्या बाजारात मासे, चिकन, मटण खरेदीसाठी सकाळपासूनच मोठी झुंबड पाहायला मिळाली. मागणी वाढल्यानं माशांच्या दरातही चांगलीच वाढ झाली. पापलेट 1550 रुपये किलो, सुरमई 1600 रुपये किलो, बांगडे 400 रुपये किलो, कोळंबी 600 रुपये किलो तर मोरी 800 रुपये किलो अशा दरानं विकली जात आहे. दर वाढले असले तरी गटारीचा उत्साह खवयांमध्ये कायम आहे. श्रावण सुरू होण्यापूर्वी आज अनेकांच्या घरात खास मांसाहारी बेत रंगणार असल्यामुळे वाढलेल्या माशांच्या दराबाबत आणि गटारीच्या उत्साहाबाबत खवयांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. साहेब, आज गटारीचा दिवस असल्यामुळे तुम्हाला प्रचंड गर्दी दिसते. खवय्यांची गर्दी आहे आणि नॉनव्हेज जे लवर आहेत ते स्पेशली मच्छी मार्केटमध्ये येत आहेत. आज आम्ही सुरमई घेतलेली, इथे प्रॉन्स घेतलेत, खेकडे घेतलेत, सर्व प्रकारचे मासे घेतलेत आणि आजचा आमचा पूर्ण दिवस आम्ही गटारी साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. कारण का उद्यापासून श्रावण असल्यामुळे आम्ही पूर्णपणे महिनाभर नॉनव्हेज खाणार नाहीत. हो, दर परवडणार आहेत. जसे नॉर्मली दर असतात इतर दिवशी तसे आजच दर आहेत. आम्ही दरवेळी यांच्याकडेच मासे घेतो, त्याच्यामुळे आजही इथे झालो. आम्ही दुपारी पण खाणार, रात्री पण खाणार. गणपती झाल्यानंतर, आपल्या कोकणाची प्रथा आहे, गणपती झाल्यानंतर गणपती विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मासे खाणार. चिकनचा दर 240 आहे आणि गर्दी पण चांगल्या प्रकारे आणि उद्यापासून श्रावण चालू होतोय. आज गर्दी भरतोय. नाही ह्यावेळी दर जरा कमी आहे दररोजपेक्षा, आणि चांगला प्रतिसाद मिळतो गिरायकाचा. कसं सांगू शकत नाही, पण आज तसं आहे, रिस्पॉन्स चांगला आहे गिरायकाचा. स्लॅग आहे पूर्ण, उद्यापासून पूर्ण स्लॅग होणार. श्रावण चालू होतो ना. 180 कोंबडी, 180 गावठी, 260 जिवंत कोंबडी आणि कोंबा 280. गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील मच्छी मार्केटमध्ये आज खवयांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गटारी अमावस्येला मांसाहार करण्याची परंपरा असल्याने सकाळपासूनच नागरिक मच्छी खरेदीसाठी बाजारात दाखल झाले. मागणी वाढल्याने मच्छीच्या दरातही मोठी वाढ झाली असून सुरमई, पापलेट आणि जिताड्याचे दर तब्बल 2000 किलोंपर्यंत पोहोचले आहेत. दर वाढले असले तरी खवयांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. विविध मच्छी मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी असून काही ठिकाणी मच्छी खरेदीसाठी रांगा लागल्यात. आवडीची मच्छी खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठी रक्कम मोजताना पाहायला मिळतात. वाढलेल्या मागणीमुळे मच्छी विक्रेत्यांच्या व्यवसायाला देखील चांगली चालना मिळाली असून गटारी अमावस्येमुळे नवी मुंबईतील मच्छी बाजारपेठा चांगल्याच फुलल्या. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.